आपले भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये स्वागत आहे। आपण आज रक्षाबंधन स्पेशल रेसिपी पाहणार आहे। अगदी झटपट अशी होणारी 5 मिनिटांमध्ये आणि कमी साहित्यामध्ये। आपल्या भावाचा फोन आला, मी येतो आहे रक्षाबंधनसाठी, तरी आपण 5 मिनिटांमध्ये ही रेसिपी करून ठेवू शकतो। स्वीट रेसिपी खोबऱ्याचे लाडू करणार आहे आपण। लाडूसाठी लागणारे साहित्य पाहू आता। 1.5 वाटी इतकं मी खोबरं मिक्सरला बारीक केलं। पावडर करून घेतली खोबऱ्याची। त्यानंतर काजू घ्यायचे आहे आपल्याला, अर्धा वाटी इतके। काजू ऐवजी मिल्क पावडर किंवा मुरमुरेचा वापर केला तरी चालेल, पण उपवास असल्यामुळे मुरमुरे आपल्याला वापरायचे नाही इथे। मिक्सर चालू बंद करत करत आपण ही पावडर तयार करून घेतलेली आहे काजूची। मिक्सर एकसारखं चालू ठेवलं तर पावडर तेलकट होते। आता आपण खोबरं काढून घेणार आहे पावडर एका भांड्यामध्ये। त्यानंतर आपण काजू पावडर घालून घ्यायची। 1 वाटी इतकी काजू पावडर झाली। आता आपण अर्धी वाटी इतकी साखर घेतलेली आहे, पिठी साखर। ही मिक्सरलाच बारीक करून घेतलेली आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे। आणि लाडू तयार करायला घ्यायचा। अगदी कमी वेळेमध्ये होणारी रेसिपी आहे। गॅसची देखील गरज लागत नाही। पाहू शकता आपला लाडू तयार होत आहे। खोबऱ्याला आणि काजूला तेल सुटतं त्यामुळे, आणि साखर पण असते, मग गरज नसते आपल्याला पाणी किंवा दूध घालायची। आपण लाडू तयार करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेऊ। लाडू लहान मोठा तुमच्या अंदाजाने करा। वेलची पूड वगैरे घातलं तरी चालेल। लाडू तयार करून झालेले आहे आपले आता सर्व। छान असे लाडू झालेले आहे। आणि आपलं प्रमाण पण योग्य झालेलं आहे। जास्त गोड पण नाही आणि कमी गोड पण नाही, व्यवस्थित प्रमाण झालेलं आहे। लाडू फोडून दाखवते तुम्हाला आता एक। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा एक छोटीशी। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करून टाका झटपट। आपल्या भावासाठी असे लाडू करा, बर्फी करा। रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा।